प्रेज द लॉर्ड हालेलुया. येशुदाय चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा प्रियजनांनो स्वागत असो. जेवढे ऑनलाईन लोक बघत आहेत प्लीज या चॅनल लाईक सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त मोठा व्हिडिओ करण्यात येईल आणि जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल प्रियजनांनो. की जास्तीत जास्त तुमच्यासाठी वचन देवाचा म्हणणं आणि जास्तीत जास्त तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल. तर प्रियजनांनो, आज पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर देवाचं सुंदरसं वचन घेऊन आलोय. परमेश्वराचं वचन सांगतो प्रियजनांनो, तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तुझा तो काळजी घेतो. नीतिसूत्र याचा 10वा अध्याय आणि त्यातलं 22वं वचन बघा प्रियजनांनो. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, पण त्याबरोबर तो अरिष्ट व कष्ट देत नाही. परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला आशीर्वाद देतो, समृद्धी देतो, पण त्याबरोबर तो दुःख आणि कष्ट देत नाही. जगिक वस्तूकडे किंवा जगिक लोकांकडे जेव्हा तुम्ही यापेक्षा करताल तर त्याबरोबर दुःख जरूर असेल. आज तुम्हाला पैसा पाहिजे असेल प्रियजनांनो, पैसा तुम्हाला लवकर देणार नाही, पण बँक देईल तुम्हाला, पण त्याबरोबर दुःख म्हणजे हप्ता देणार. पण प्रभू येशू म्हणतो, मी लेकरा तुझी किंमत मोजली, मी तुझ्या प्रत्येक गोष्टीची किंमत मोजली. तुला जे पाहिजे ते माझ्या नावात माग आणि तू माझ्या नावात मागशील तेव्हा मी तुला देईन आणि त्याच्याबरोबर तुला दुःख आणि श्लोक करायची गरज कधीच नाही पडणार. कारण की तो म्हणतो, मी काल आज युगाने एकसारखा, मी कधीही बदलत नाही. तो म्हणतो मनुष्य बदलतो पण त्याचा चमत्कार आणि त्याचं कार्य कधी बदलत नाही. तो म्हणतो, मी काल देखील चमत्कार करणार आणि आज देखील चमत्कार करणारा परमेश्वर. तो म्हणतो, मी त्यावेळेस देखील लोकांना क्षमा केली आणि आज देखील मी क्षमा करणारा परमेश्वर. तो म्हणतो, मी कधीही कोणाला कोणालाही येशूने कधीही जो दुःखी अंतकरणाने आला, जो पश्चातापाने आला, त्याला कधी लावले गेला, त्याला सदैव आशीर्वाद दिला. ज्यावेळेस त्याच्याकडे 10 कुष्ठरोगी आले त्यांना देखील त्याने आशीर्वाद दिला, पण 10तले फक्त एक जणांनी देवाचा गौरव केला तरी बी देवाने त्यांना आशीर्वादित केलं. जकई त्याच्याकडे आलता, जकईला पापी असून बी देवाने आशीर्वादित केलं. गाजरतकर भूतग्रस्त त्याच्याकडे आलता येशूकडे, येशूने त्याला देखील आशीर्वादित केलं. बेतलेने आंधळा आलता, त्याला देखील आशीर्वादित केलं. आणि पंगू येथल्या गावामध्ये जो 38 वर्षाचा असणारा पांगळा व्यक्ती त्या पाण्यात पडून तो म्हणायचा मी बरा होईल, पण ज्यावेळेस त्याने येशूवर विश्वास ठेवला तर येशू त्याला पाण्यात न टाकता फक्त जागेवर त्याला बरं केलं. तो येशू आज देखील तुम्हाला बरं करणार आहे. म्हणून परमेश्वराचा जो आशीर्वाद, जी बरकत आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला दुःख प्रियजनांनो कधीच राहणार नाही. म्हणून प्रियजनांनो, परमेश्वराचं वचन वाचा, प्रार्थना करा. 2025 मध्ये नाही झालं, 2026 मध्ये देव करायला आहे. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहेत त्या प्रत्येकाला स्पर्श कर. येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या गोळाचा आरोग्य त्यांच्या जीवनात मी स्वीकारतो. डोकं दुखतं डोकं बरं हो, हात दुखतं त्याचा हात बरं हो, सर्दी ताप खोकला इन्फेक्शन मी येशूचं नाव. जेवढे ऑनलाईन बघतात त्यांना ज्याला काम नाही त्याला काम मी स्वीकारतो. ज्या बहिणी लेकरं तेव्हा लेकराचा आशीर्वाद स्वीकारतो. ज्याचं लग्न होत नाही त्याचं लग्न होत नाही, त्या भावाचं बहिणीचं लग्नाचा आशीर्वाद मी त्यांना स्वीकारतो. त्यांच्या घरात